एक नंबर तासावरती गाडी भवानी आणि सम्राटची, 2 वरती दिवाणी आणि लखन, 3 नंबर वरती अर्जुन आणि राजा, 4 नंबर वरती चिमण्या आणि साई, 5 नंबर वरती सोन्या आणि संग्राम, 6 नंबर वरती रुद्र आणि मल्हार, 7 नंबर वरती वादळ आणि तांडव आणि 8 नंबर वरती रायफल आणि लष्कर. असा सुंदर फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज होतोय. खटाव तालुक्यातील एक 110 गाव घराचा उमरा असणारं छोटस गाव कदमवाडी. बनायचं होतं बापूंना, तात्या तोंडात आल्यामुळे पुढे शब्द जोडले. बोला काहीतरी. कदमवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय. गोल होतोय एक नंबरचा मानकरी आया घाटा साध आहे, पायार वादळ आहे आणि मध्ये साई आणि शिमणे अतिशय सुंदर. काय पण घडू शकतं हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे. दोनचा खास निघाला, लाभ मात्र दुसऱ्याचा झाला. वाटलं होतं एवढं, झालं एवढं. खेळ आणि बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणजे अनिश्चितीचा खेळ. आणि घडलं नेमकं काय? आणि खऱ्या अर्थानं तात्या खरेदी झाली आणि हिंद केसरीचं मैदान पडलं आणि त्या माऊलीच्या नशिबी 2 वेळा हिंद केसरीचा किताब मिळाला. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पहिलं महाराष्ट्र केसरीचं मैदान दिलं आणि पुन्हा एकदा त्या माऊलीच्या नशिबी महाराष्ट्र केसरीचा किताब आहे. असा कदमवाडीकरांचं नामवंत असं मैदान, कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान. काय झालं? वेळात वेळ काढून या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी चिपळूण वरून या ठिकाणी खास सुनील कांबळे, सचिन कदम, फौजी अभिजित पाटकर, शैलेश कांगणे, बाबू भंगार, मकरंद रामाने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत.